हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवत आहे एकदम खुसखुशीत आणि मऊ गव्हाच्या पोळ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे साखर आणि विलायची घेऊन पेस्ट केलेली आहे. इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे. हे खवा आपण मंद आचेवर छान प्रकारे भाजून घेऊया. लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आणि त्यामध्ये आपण ही साखर पेस्ट केलेली आहे ती टाकूया. मी इथे 4 चम्मच साखर टाकलेली आहे पेस्ट केलेली, त्यामध्येच विलायची टाकून आहे. याला छानपैकी आपण भाजून घेऊया. साखर आणि खवा एकत्र परतून घेऊ आणि घट्ट लालसर होईपर्यंत आपण खव्याला भाजून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी खवा आपलं सारण तयार झालेलं आहे. इथे मी पोळी बनवत आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही मैदा घेऊ शकता, नाहीतर गव्हाचं पीठ आणि मैदा अर्ध घेऊन मळून पीठ तयार करू शकता. मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मी पोळी लाटून घेत आहे सारण भरून. ही पोळी खूप छान लागते. हलक्या हाताने पोळी आपण लाटून घ्यायची, सगळीकडे छानपैकी लाटायची आणि एकदम पातळ लाटायची पोळी आपली. मस्त छानपैकी खुसखुस आणि मऊ होतात. हे बघा किती छान पोळी फुगलेली आहे. इथे पोळी फुगल्यामुळे काठीला थोडीशी कच्ची राहते, म्हणून छानपैकी असे प्रेस करून काठीला पण छानपैकी भाजून घेऊया खरपूस होईपर्यंत. आणि अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या लाटून घेते. इथे मी 200-250 ग्रॅम खवा घेतलेला आहे, तर इथं 5-6 पोळ्या आरामात होऊन जाते. हे बघा, अशाच प्रकारे छानपैकी मी पोळ्या सगळ्या भाजून घेत आहे आणि वरून तूप लावून भाजून घ्यायचे. खूप छान लागतात. मुलं आणि मोठे अगदी आवडीनं खातील अशी पोळी तयार होते. तूप लावून ही पोळी खूप छान लागते. अशा प्रकारे तुम्ही खव्याची पोळी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच छान छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.